बघा इथे काय सांगितलंय की ही वॉज born 29 May 1940 and passed away 9 May 1986. Okay, first of all this lesson written by Tenzing Norgay after that his birth and passed away after his birth name Nagyan Wangdi. Okay, after that he is a Nepali Indian Chepra mountaineer. Okay, खरं म्हटलं तर ते जे तेंजिंग नॉर्गे होते ते ओरिजिनल कुठले होते, नेपाळचे होते, म्हणून त्यांना नेपाली इंडियन चेप्रा माउंटेनियर असे सुद्धा म्हटले जाते. ओके, ही वॉज द वन ऑफ द फर्स्ट नोन टू रीच द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट. आणि सर्वात आधी पोहोचणारे माउंट एव्हरेस्टवर सर्वात आधी पोहोचणारे कोण होते, तेंजिंग नॉर्गे. आणि त्यांच्या सोबत कोण होते, तिथं म्हटलंय ना वी रीच द टॉप, म्हणजे ते एकटे होते का, नाही, दोघ जण होते. तर तेंजिंग नॉर्गे आणि दुसरे कोण होते बघूया, एडमंड हिलरी. ओके, दुसरे सोबत कोण होते त्यांच्या, तेंजिंग नॉर्गेच्या सोबत कोण होते, एडमंड हिलरी. ओके, ते त्यांच्या सोबत होते. ह्या दोघा अकम्प्लिशमेंट, तेंजिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी ह्या दोघांनी ती अकम्प्लिशमेंट्स मीन एक प्रकारची मोहीम. ओके, त्यांची जी मोहीम होती कुठे जायची, टॉपवर पोहोचण्याची, ती मोहीम त्या दोघांनी मिळून पूर्ण केली. ओके, कोण दोघे, तेंजिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी ह्या दोघांनी ती टॉपवर, टॉप म्हणजे कुठे, माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट इज हायेस्ट माउंट. ओके, यू नो. सो तेंजिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी ह्या दोघांनी मिळून त्या टॉपवर जाऊन तिथे सर्वात आधी पोहोचणारे दोघं व्यक्ती होते. ते कधी पोहोचले, ती डेट बघा, 29 मे 1953. ओके, ही त्यांची डेट होती. ते सर्वात आधी त्या माउंट एव्हरेस्टवर पोहोचले. कोणत्या तारखेला, 29 मे 1953 ला पोहोचले. ओके, कोण कोण होते ते दोघं, तेंजिंग नॉर्गे आणि एडमंड हिलरी हे दोन व्यक्ती होते जे माउंट एव्हरेस्टवर सर्वात आधी पोहोचले होते. ओके, बघा इथे तुम्ही ऑब्झर्व केलं काय, त्यांची जन्मतारीख तेंजिंग नॉर्गेची काय 29 मे आणि पोहोचण्याची, जे माउंट एव्हरेस्टवर सर्वात आधी पोहोचण्याची तारीख बघा 29 मे, म्हणजे त्यांनी ते त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तिथे पोहोचले. ओके, कुठे, माउंट एव्हरेस्टवर. ही डेट लक्षात नाही राहत, पण म्हणजे एक प्रकारचे सेम आहे, 29 मे 29 मे. ओके, म्हणजे त्यांच्या जन्मतारखेच्या दिवशी ते माउंट एव्हरेस्टवर सर्वात आधी पोहोचले. कोण कोण, तेंजिंग नॉर्गे अँड एडमंड हिलरी. ओके, आफ्टर दॅट बघा त्यांचं ऑनर मेडल आणि ऑनर्ड बाय आणि कशासाठी मिळालं, त्यांना प्राइज मिळालं. ठीक आहे, कोणत्या साली मिळालं, कोणत्या म्हणजे जे कोणतं वर्ष आहे ते, आणि कुणाकडनं मिळालं आणि कशासाठी मिळालं ते बघूया. टायगर मेडल बघा, टायगर मेडल मिळालं त्यांना कधी, 1938 मध्ये मिळालं. कुणाकडनं, हिमालयन क्लब कडनं मिळालं. ओके, कशासाठी मिळालं, थर्ड एव्हरेस्ट एक्सपेडिशन. ओके, अँड सेकंड बघा, स्टार ऑफ नेपाळ ही सुद्धा पदवी मिळाली. कुणाला, तेंजिंग नॉर्गेला. ओके, हे सर्व काय तेंजिंग नॉर्गे बद्दलच आपण इन्फॉर्मेशन बघत आहे, ते सांगून राहिली मी. स्टार ऑफ नेपाळ कुणाला म्हटलं जाते, तेंजिंग नॉर्गे. ओके, ही त्यांना पद मिळालं, ऑनर मिळालं. ओके, कधी, 1953 मध्ये बघा, 1953 मध्ये त्यांना ते माउंट एव्हरेस्टवर पोहोचले. त्याच वर्षी त्यांना कोणतं ऑनर मिळालं, स्टार ऑफ नेपाळ. ओके, आणि कुणाकडनं मिळालं, किंग ट्रायब्युनल. ओके, आणि ऑल कम्प्लिशमेंट म्हणजे जेवढ्या त्यांच्या मोहिमा असेल त्यासाठी मिळालं स्टार ऑफ नेपाळ म्हणून. कुणाला, तेंजिंग नॉर्गे यांना. पद्मभूषण सुद्धा मिळालं त्यांना कधी, 1959 मध्ये मिळालं. कुणाकडनं मिळालं पद्मभूषण, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट कडनं मिळालं. ते सुद्धा कशासाठी, ऑल अकम्प्लिशमेंट आणि जेवढ्या त्यांच्या मोहिमा
समोर काय सांगितलंय, तेन्झिंग डिस्क्राइब द क्लाइंब टू द टॉप अँड ऑल इव्हेंट्स occurred during the historic climb. The article also described what brought him to climbing mountain. बघा, तेन्झिंग यांनी डिस्क्राइब केलं की कशा पद्धतीने टॉप वर क्लाइंब केले. क्लाइंब मीन चढणे. ओके, क्लाइंब मीन काय तर चढणे. टॉप वर कशा पद्धतीने चढले आणि ऑल इव्हेंट्स occurred during the historic. आणि जे ते टॉप वर चढले त्यांना कशा पद्धतीने त्यांना सामना करावा लागला संकटांचा, ते कशा पद्धतीने हिस्टोरिक झालं ते सुद्धा त्यांनी सांगितलंय, डिस्क्राइब केलं. आपल्याला या लेसन मध्ये बघायला मिळते. ओके, द आर्टिकल आल्सो डिस्क्राइब व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइंब माउंटेन. आणि जेव्हा ते हे आर्टिकल कशाबाबत डिस्क्राइब करते आपल्याला, तर जे ते माउंटेन वर चढले. ओके, चढताना त्यांना काय काय कशा कशाचा सामना करावा लागला, काय काय घटना घडली ते सर्व या लेसन मध्ये सांगितलंय. हे शॉर्टकट त्यांनी समरी सांगितले. ओके, बघूया. लेट्स स्टार्ट लेसन ऑन टू द समिट. ओके, लेट्स स्टार्ट. When we left Camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. That morning I remember thinking I was to get to the top even if I die. बघा इथे काय सांगितले, when we left Camp 9 on Friday morning. जेव्हा मी ते रायटर सांगून राहिले त्यांनी आपलं सर्व अनुभव सांगितला की माउंट एव्हरेस्ट वर चढताना त्यांना काय काय सामना करावा लागला, कशा कशा घटना घडत गेल्या, त्यांना काय काय अनुभव आला ते सर्व या लेसन मध्ये सांगितलंय. ओके, बघूया त्यांनी सुरुवातीला काय सांगितलंय. When we left Camp 9 on Friday morning. बघा, कॅम्प 9 मीन्स एक प्रकारचे त्यांचे कॅम्प 1 कॅम्प 2 असे जसे जसे वरती चढतात स्टार्टिंग पासून कॅम्प 1 कॅम्प 2 असे. आता कॅम्प 9 म्हटलं तर त्यांचे जवळपास जे माउंट एव्हरेस्टच्या जवळपासचा त्यांचा कॅम्प 9 होता. ओके, तो कॅम्प 9 तेव्हा बघा इथे काय सांगितलंय, when we left Camp 9 on Friday morning. जेव्हा आम्ही शुक्रवारच्या सकाळी जेव्हा कॅम्प 9 सोडलं, लेफ्ट केलं, तेव्हा I was determined to get to the top on this day. तेव्हा रायटर सांगते की he was determined. Determined means resolved, settled. पर काय होतं, determined means resolved आणि settled means एक प्रकारचे डिसाइड करणे. ओके, त्यांनी determined केलं, डिसाइड केलं की determined means डिसाइड करणे. ओके, I was determined to get to the top on this day. की त्यांनी शुक्रवारच्या जेव्हा कॅम्प सोडला तेव्हा त्यांनी he was determined त्यांनी असं डिसाइड केलं की मी आज तरी ह्या टॉप वर पोहोचेलच. अशा पद्धतीने त्यांनी एक डिटरमाइन केलं, डिसाइड केलं की मी आज हे करणार. तुम्ही एखादी समजा तुम्हाला एखादा ध्येय पूर्ण करायचा असतो तेव्हा तुम्ही म्हणता की आज हे काम पूर्ण झालं व्हायलाच हवं, अशा पद्धतीने म्हणतात. त्याच पद्धतीने तेन्झिंग नॉर्गे यांनी म्हटलं की आय वॉज डिटरमाइंड टू गेट टू द टॉप ऑन दिस डे. आणि आजच्या दिवशी ते मी टॉप वर पोहोचणारच, अशा पद्धतीने त्यांनी डिटरमाइन केलं, डिसाइड केलं. ओके, that morning I remember thinking I was to get to the top even if I die. I was not afraid to die that day. बघा, त्याच सकाळी आय रिमेंबर थिंकिंग, मी आठवते की मी काय विचार केला होता. रायटर म्हणते आय वॉज टू गेट टू टॉप इवन इफ आय डाय. ते म्हणतात की माझी डेथ झाली तरी चालेल पण मी टॉप वर चढणारच, काही झालं तरी चालेल. म्हणजे ते म्हणून राहिले की माझी डेथ झाली तरी चालेल, मी मरण पावलं तरी चालेल पण मी टॉप वर चढणारच, असं त्यांनी डिटरमाइन केलं, डिसाइड केलं. ओके, ही वॉज थॉट. ओके, ही वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. आणि त्या दिवशी त्यांनी मरण्यासाठी ते घाबरले नाही. ओके, अफ्रेड मीन्स घाबरले. त्या दिवशी ते मरण्यासाठी घाबरले नाही. We set out early and all the day from the Camp 9 to the peak of
वी अल्टरनेट. बघा त्यानंतर त्यांनी सेट केलं की अर्ली अँड ऑल डे फ्रॉम कॅम्प 9 पासून त्यांनी सेट केलं की अल्टरनेट व्हायचं, म्हणजे एक प्रकारचं मागे पुढे होणे, म्हणजे एक प्रकारचं माउंट एव्हरेस्ट आहे. ठीक आहे, तिथे चढताना त्यांनी अल्टरनेट करणे, मागे पुढे होणे. ठीक आहे, अल्टरनेट मीन्स चेंज प्लेस, म्हणजे जागा बदलवणे. ओके, जागा बदलवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नंतर बघा, आय वुड टेक द लीड अँड देन हिलरी द मॅन हू फॉलोज व्हेन क्लाइंबिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइंबिंग अप अँड क्लाइंबिंग डाऊन. आणि आय वुड टेक अ लीड, आणि त्यांनी ते अल्टरनेट केली ती प्ले. त्याच्यामध्ये टेन्झिंग नॉर्गे आणि दुसरे कोण होते, एडमंड हिलरी. ओके, हे दोघं जण होते, ते दोघं एकमेकात काय व्हायचे, अल्टरनेट व्हायचे. म्हणजे तर सुरुवातीला लीड कोणी घेतली, टेन्झिंग नॉर्गे यांनी सामोर झाले. ठीक आहे, नंतर देन हिलरी, नंतर कोण त्यांच्या मागे कोण होते, हिलरी. ओके, the man who follows them climbing has a difficult job both in climbing up and climbing down. ओके, इथे सांगितलंय की रायटर सांगते की मी स्वतः लीड घेतली, म्हणजे सामोर झालो, पण जे माझ्या मागे फॉलोज करत होते, फॉलोज मी मागे येत होते, कोण, हिलरी. त्यांना डिफिकल्ट जॉब करायची होती, कारण डिफिकल्ट होतं काम, कारण डाऊन अप करणे, ते म्हणजे एक प्रकारचं बघा काय होते, जे मागे येतात, फॉलो करतात, त्यांची जॉब असते ते खूप डिफिकल्ट असते, हे सांगितलंय रायटरने. ही इज द अँकर, द मॅन गोइंग इन द लीड कट्स द स्टेप अँड ब्रेक द वे. आणि ते जे फॉलोअर असतात, जे मागे असतात, कोण, हिलरी. कोण होते, हिलरी. ते काय असतात, अँकर. अँकर यू नो, अँकर जे आपल्या कार्यक्रमामध्ये अँकर असतात. ओके, ते आपल्याला मार्गदर्शन करतात. तशाच पद्धतीने हिलरी हे कोण होते, अँकर होते, ते मार्गदर्शन करत होते. आणि त्यांना पुढे जाण्यासाठी ते एक प्रकारचे ते बर्फ फोडत सामोर ब्रेक करत जावे लागत होते. खूप डिफिकल्ट काम होतं त्यांचं. ओके, in my pocket I had a 4 flag when we were still at a camp 4. Colonel Hunt gave me 3 flags, those of Britain, the United Nations and Nepal. बघा इथे रायटर सांगते की in my pocket I had a 4 flag. रायटर सांगते, कोण, रायटर कोण, तेन्झिंग नॉर्गे सांगतात की माझ्या पॉकेट मध्ये 4 फ्लॅग होते. किती फ्लॅग होते, 4 फ्लॅग होते. ओके, 4 फ्लॅग होते त्यांच्याकडे. अँड when we were still at camp 4, आणि जेव्हा आम्ही कॅम्प 4 मध्ये गेलो, ठीक आहे, तिथे पोहोचलो तेव्हा कर्नल हंट एक कर्नल आहे, ते ब्रिटिश रूलर, म्हणजे एक प्रकारचे ब्रिटिशचे हेड आहे ते. ओके, म्हणजे यांचे जे एक प्रकारचे मार्गदर्शक होते, कोण, एडमंड हिलरी अँड तेन्झिंग नॉर्गे, हा दोघांचे मार्गदर्शक होते. कोण, कर्नल हंट, एक प्रकारचे हेड होते त्यांचे. ओके, त्यांनी गिव्ह मी 3 फ्लॅग, दोज ऑफ, त्यांना बघा, जेव्हा हिलरी अँड नॉर्गे हे दोघं जण जेव्हा 4 कॅम्पवर गेले, तेव्हा कर्नल यांनी त्यांना, ह्या दोघांना 3 फ्लॅग दिले. ओके, ते 3 फ्लॅग कोणते होते बघा, द ब्रिटन, द युनायटेड नेशन अँड नेपाळ, हे 3 फ्लॅग दिले. ब्रिटन लक्षात ठेवा, द युनायटेड नेशन अँड नेपाळ, हे 3 फ्लॅग दिले होते. ठीक आहे, बट त्यांनी काय म्हणत आहे, माझ्या पॉकेटमध्ये 4 फ्लॅग होते. बघा ते 4था फ्लॅग कोणता आहे, तर ही चार्ज मी विथ द ड्युटी ऑफ प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि त्यांनी मला सांगितले, मला म्हणजे तेन्झिंग नॉर्गे ते सांगून राहिले की जे कर्नल हंट यांनी मला म्हटले की, मला म्हणजे तेन्झिंग नॉर्गे यांना म्हटले की तुमची ड्युटी आहे काय, की जे फ्लॅग दिले ते 3 फ्लॅग त्या टॉपवर लावायचे. ओके, दिस 3 फ्लॅग आर इन युअर केअर, आणि जे 3 फ्लॅग
ते तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्या फ्लॅगची. ओके, आणि व्यवस्थित तिथे त्या टॉपवर माउंट एव्हरेस्टवर तुम्ही टॉपवर पोहोचाल, वर्ल्डच्या टॉपवर पोहोचाल, तेव्हा तिथे तुम्हाला ते 3 फ्लॅग लावायचे. ओके, he said when you and Hillary reach the top, put them at the peak. I am sure that you and Hillary are going to do it. आणि तिथे हिलरी म्हणते की जे 3 तुम्हाला फ्लॅग दिले ते तुमची काळजी आहे, ते तुम्ही तिथे टॉपवर जा, पीकवर जा. पीक मीन्स शिखर सांगितलंय. ठीक आहे, जेव्हा त्या शिखरवर शेवटवर जाल तुम्ही आणि तिथे तुम्हाला जेव्हा तुम्ही कोण तेन्झिंग नॉर्गे आणि हिलरी तुम्ही दोघं तिथे जाल तेव्हा तुम्ही तिथे ते 3 फ्लॅग लावायचे, पुट करायचे. ओके, आणि आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू डू इट. आणि मला खात्री आहे की तुम्ही दोघं ते फ्लॅग तिथे व्यवस्थित लावा, असे कोण म्हणते? कर्नल हंट. ओके, बघा नंतर काय तर आय टोल्ड कर्नल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी अँड आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ द अदर फ्लॅग. आय हॅड टू आस्क कर्नल हंट परमिशन इन हिज कॅपॅसिटी ॲज लीडर ऑफ द एक्सपिडिशन. बघा इथे रायटर कोण? तेन्झिंग नॉर्गे म्हणतात की बघा आधी काय सांगून दिलं त्यांना की ते 3 फ्लॅग तुमच्या दोघांना तिथे टॉपवर लावायची, ही त्यांना जिम्मेदारी दिली होती. नंतर आय टोल्ड मीन्स तेन्झिंग नॉर्गे टोल्ड टू कर्नल हंट. तेन्झिंग नॉर्गे यांनी कर्नल हंटला म्हटले की दॅट आय वॉज कॅरिंग अ इंडियन फ्लॅग. बघा आम्ही म्हटलं होतं 3 फ्लॅग दिले होते, तर 4था फ्लॅग कोणता होता? बघा 4था फ्लॅग कोणता होता? इंडियन फ्लॅग. ओके, आपल्या भारताचा फ्लॅग होता. विथ मी अँड आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ द अदर फ्लॅग. आणि रायटर म्हणते की ते कर्नल हंटला म्हणून रायटर की जे माझ्याजवळ एक फ्लॅग आहे तो भारताचा आहे फ्लॅग, आणि मला असं वाटते की माझी अशी इच्छा आहे की त्या 3 फ्लॅग सोबत मी हा 4था इंडियन फ्लॅग त्या टॉपवर लावायची इच्छा आहे. ओके, अशी तेन्झिंग नॉर्गे यांनी कर्नल हंटला आपली इच्छा व्यक्त केली. ओके, बघा काय म्हणतात आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन. आणि त्यांची परमिशन घेतली कोणी? नॉर्गे यांनी कर्नल हंटची परमिशन घेतली. का बरं परमिशन घेतली? कारण ते हेड होते त्यांचे, ते मार्गदर्शक होते. त्यांची मार्गदर्शक असल्यामुळे त्यांची परमिशन घेणं गरजेचं होतं, म्हणून त्यांनी परमिशन घेतली की मला भारताचा झेंडा सुद्धा त्या 3 फ्लॅग सोबत लावायचा आहे. 3 फ्लॅग कोणते होते? ब्रिटन, द युनायटेड नेशन अँड नेपाळ, हे 3 फ्लॅग होते. आणि 4था भारताचा झेंडा मी त्याच्यासोबत लावेल अशी कोणी इच्छा व्यक्त केली? तेन्झिंग नॉर्गे यांनी इच्छा व्यक्त केली. ओके, बघा इंडियन फ्लॅग. कर्नल हंट सेड बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट अँड इंडियन फ्लॅग. बघा आता इंडियन फ्लॅग बद्दल कर्नल हंट काय म्हणते? ते हेड आहे त्यांचे. बाय ऑल मीन्स, वाव खूप चांगलं झालं. आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट अँड इंडियन फ्लॅग. आणि मला खूप आनंद झाला की तुम्ही तुमच्यासोबत इंडियन फ्लॅग आणलाय असं कर्नल हंटनी म्हणलं. ओके, इथपर्यंत शिकूया. हा बघून घ्या कर्नल हंट यांचा पिक्स आहे. ओके, आणि 11चा सिलेबस आहे म्हणून खूप असं इझिली घेऊ नका. खूप आता काय काळजी घ्यायची नाही अशा पद्धतीने खूप सिरियसली अभ्यास करा. आणि हा लेसन खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर हिस्टॉरिकल असे खूप क्वेश्चन विचारतात आणि हा लेसन खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आणि खूप छान असा अभ्यास करा. ओके, नेक्स्ट डे बघूया आता नेक्स्ट पॅरेग्राफ. ओके.